या सोहळ्यासाठी प्रमुख शानदार असा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मान्यवर अतिथींना भरघोस यश प्राप्त करून त्या संकुल पूर्णत्वास आणलं आणि नंतर सावंतवाडीमध्ये OS टॉवर या भव्यदिव्य अशा व्यापारी आणि निवासी संकुलाची पायाभरणी केली। 3 स्टार सेवा उपलब्ध करून देण्याची त्यांनी एक धाडस दाखवून हॉटेल साराला बांदा नगरीचा मानबिंदू ठरवला आणि तिथपर्यंतच न थांबता शमीम रेसिडेन्सी या भव्यदिव्य अशा निवासी आणि व्यापारी संकुलाची पायाभरणी केली आणि आज या ठिकाणी पुन्हा एकदा शरीफा गार्डनच्या रूपात एक भव्यदिव्य असं व्यासपीठ या ठिकाणी बांदा नगरीला उपलब्ध करून दिलं आणि यशस्वी राजकारणी यशस्वी धोरणी अशा माणसाच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे। मी आपल्याला असं म्हणेन की बांदेश्वर भूमिकेच्या कृपेनं हे हॉलचं यशस्वी उद्घाटन झालं आहे मी सांगतो आणि पुढची कारकीर्द पण यशस्वी होणार आहे। एक हायवेवर असलेला हा ओपन हॉल आहे आणि आसिफबाईंना सर्वप्रथम मी म्हणेन की ही जी सारा बिल्डिंग बांधली व्यवस्थित कॉम्प्लेक्स बांधलं आणि बांदाच्या या सुंदर नगरीमध्ये बांदाच्या शहरामध्ये वैभव घातलं, वैभवात भर घातली। एवढा मोठा प्रकल्प एवढे मोठे प्रकल्प उभारून सुद्धा सकाळी त्या शिल्पकाराकडे जाऊन ते काम करतात। असेच त्यांचे पिता समान लाभलेले आसिफबाईंना ॲडव्होकेट माननीय बापू गावणकर साहेब मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। 16 वर्षी आसिफ माझ्या ऑफिसमध्ये कारकुनी शिकायला आला। 2च गोष्टी सांगितल्या, एक वक्तशीरपणा आणि 2 आर्थिक शिस्त। आज आम्ही त्यांचा सत्कार करतो, त्याचं मूळ शोधा आणि त्यापासून काही हे घेता आलं तर हे उभं नाही राहत, टाळ्या मारून नाही उभं राहत, कौतुकाने नाही उभं राहत। माणसं जोडण्याची ताकद, कुणाला तरी वर्णन करण्याची ताकद आणि हे फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर अमाप कष्टावर, कोणाचं आर्थिक सहाय्य नाही, ही माणसं जोडली तर मी त्यांना आशीर्वाद नाही देत। मी आज सगळ्यांसमोर त्यांना वंदन करतो। आणि गावंकरजी आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते या शरीफा गार्डनचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर असंख्य मान्यवरांनी आसिफजी आणि त्यांच्या सर्वच एकंदरीत प्रवासाबद्दल त्यांच्यामध्ये असलेली जिद्द, चिकाटीपणा आणि आत्मविश्वासाबद्दल आपलं मत आणि आपले विचार आपल्यासमोर मांडलेला आहे। एक वेगळं महत्त्व आहे। सिंधुदुर्गाकडे किंवा गोवाकडून आल्यानंतर सिंधुदुर्गाकडे जात असताना हे हायवे लगत असलेला आमचा बांदा विभाग आणि ह्याला लगत असलेला हे आपला आता शरीफा गार्डन, त्याच्यामुळे एकंदरीत आपल्या सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला निश्चित पद्धतीने आज योगदान झालेलं आहे असं मी आवर्जून आपल्याला इथे उल्लेख करेन। आणि त्यामुळे एकंदरीत एक वेगळं वातावरण आणि बांद्याबद्दल या विभागाबद्दल एक वेगळं आकर्षण या निमित्ताने निश्चित पद्धतीने इथे तयार होतं। या सगळ्या कार्यक्रमाच्यामुळे या शरीफा गार्डनमुळे या विभागाला नाही पण इथून येता जाता असंख्य लोकांना, पर्यटकांना एक ह्या निमित्ताने एक वेगळं आकर्षण, आपल्या कुटुंबाचे महत्त्वाचे दिवस साजरे करण्यासाठी एक वेगळी जागा ह्या निमित्ताने इथे उपलब्ध करून दिलेली आहे। त्यात मनापासून शुभेच्छा देत आणि इथेच थांबेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। राणी यांच्या हस्ते आसिफबाई यांचा एक छोटासा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे।